अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। उद्या आहे 19 एप्रिल, वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी। मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील पहिली एकादशी मानली जाते। महिन्यातून 2 एकादशी येतात आणि वर्षातून 24 एकादशी येतात, परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। कामदा एकादशी ही इच्छापूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या दिवशी आपण व्रत करून काही सेवा आणि उपाय केले तर निश्चितच आपली इच्छापूर्ती होते असं म्हटलं जातं। तसेच हे व्रत केल्याने विवाहित जीवनात सुख, शांती, समृद्धी ही येत असते। तसेच जीवनातील सर्व दुःख, संकट दूर होतात आणि सुख, शांती, समृद्धी, वैभव प्राप्त होते। म्हणून या एकादशीचं व्रत हे केलं जातं। प्रत्येक एकादशी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते आणि या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची पूजा केली जाते। त्याचं फळ आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असते। म्हणून मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्या आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे। हे पान आणल्यामुळे चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा, संपत्ती ही येऊ लागेल आणि यामुळे घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरात अखंड लक्ष्मी ही नांदेल। असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उपाय तुम्ही सकाळपासून दिवसभर करू शकता, कधीही करू शकता। सकाळपासून ते आपण हा उपाय सायंकाळीपर्यंत करू शकता। हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे? हा उपाय इच्छापूर्तीसाठी आपल्याला करायचा आहे। घरात पैसा टिकत नसेल, पैशाच्या सतत अडचणी येत असेल, कष्ट आणि मेहनत करूनही योग्य मोबदला आपल्याला मिळत नसेल, कधी कधी असं होतं की पैसा आपल्या घरामध्ये येतो परंतु आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही। कोणत्या ना कोणत्या कारणातून आपल्या घरातून पैसा बाहेर जात असतो, निघून जात असतो। लक्ष्मी येण्याचे मार्ग खूप कमी असतात परंतु लक्ष्मी घराबाहेर जाण्याचे मार्ग खूप जास्त असतात। यामुळे माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहिली तर आपल्या घरामध्ये कधीही पैशाच्या अडचणी येणार नाहीत। म्हणून तुम्हाला उद्या सकाळीच आपल्या घरामध्ये एक तुळशीचं पान घेऊन यायचं आहे। एकादशी तिथीला तुळशीचं पान तोडलं जात नाही, म्हणून तुम्हाला आजच तुळशीचं पान तोडायचं आहे। हे पान तुम्हाला गंगाजलनं किंवा पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे। यानंतर या पानाचा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय करण्याच्या आधी देवाची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे, नंतर हा उपाय करायचा आहे। हा उपाय जर तुम्ही सकाळीच लवकर करत असाल तर देवपूजा वगैरे करूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्हाला तुळशीचं एक पान घ्यायचं आहे, थोडंसं असं मोठं बघून तुम्ही पान तोडा आणि त्या पानावर तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीचीच एक काडी तोडायची आहे, छोटीशी, अगदी छोटीशी तोडायची आहे। आज तोडून ठेवायची आहे तुम्हाला आणि त्या तुळशीच्याच काडीने तुम्हाला काय करायचं आहे, लाल चंदन असते ना, ओलं लाल चंदन, त्या ओलं लाल चंदनाने तुम्हाला काय करायचं, तुमची इच्छा लिहायची आहे। अशी आपण इच्छा फक्त 2-3च तुम्हाला शब्दामध्ये लिहायची आहे, म्हणून मावेल, तर जास्त लिहू नका, मावणारच नाही ना तुळशीच्या पत्रावर। मग त्यामुळे तुम्हाला असं एक शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे लाल चंदनाने। जर तुमच्याकडे लाल चंदन नसेलच तर मग काय करायचं आहे, कुंकामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, 1-2 थेंब, आणि मगच तुम्हाला ते मिक्स करून त्याने तुम्हाला इच्छा लिहायची आहे। एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटवरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्याच्या नंतर त्याच्यावर तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहे। त्या तांदळावरती तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे। या नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीचं पान ठेवायचं आहे, ज्यावर तुम्ही इच्छा लिहिलेली आहे ते तुळशीचं पान तुम्हाला ठेवायचं आहे। हळद कुंकू लावायचं आहे तुम्हाला तुळशीच्या पानाला, अगरबत्ती वाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला आसन टाकून देवघराच्या समोर बसायचं आहे। 3 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। एक वेळेस तुम्हाला विष्णू सहस्रनाम
याचं पठण करायचं आहे। हा उपाय अतिशय प्रभावीशाली आहे, त्यामुळे तुम्हाला एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। मग दुसऱ्या दिवशी शनिवारी दिवसभर तुम्हाला काय करायचं आहे, माता लक्ष्मीच्या समोरच ती प्लेट ठेवायची आहे तुमच्या पूजाची, किंवा तुम्ही भगवान विष्णूच्या समोर ठेवली तरी चालते, तुमच्याकडे मूर्ती असेल तर, नसेल तर माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायची आहे। दिवसभर तुम्हाला तिथे ठेवायची आहे ही प्लेट। दुसऱ्या दिवशी आंघोळ करून झालं, देवपूजा करून झाल्याच्या नंतर एक लाल कापड घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्या लाल कापडामध्ये काय करायचं आहे, ते तुळशीपत्र ठेवायचं आहे, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि तुम्ही त्या अक्षदा ठेवल्या होत्या त्या अक्षदापैकी तुम्हाला 21च अक्षदा तुम्हाला त्यात ठेवायच्या आहे त्या लाल कापडामध्ये आणि त्याची पोटली बांधायची आहे। ती पोटली तुम्हाला उचलून तुळशीच्या फांद्याला बांधायची आहे। दररोज तुम्ही तुळशीला जल अर्पण करताना त्या पोटलीला अगरबत्ती वाळून पूजा करून घ्यायची आहे। तुमची इच्छा ज्या दिवशी पूर्ण झाली, इच्छापूर्तीसाठी इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर ती पोटली उचलून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये अर्पण करायची आहे। श्री स्वामी समर्थ।